चला मॅच चालू करायचे दादा. चला थोडीशी घाई करा. शुभम सायकलिंग एंडला, शुभम नॉन सायकलिंग एंडला आपण पाहतोय. गणेश गणेश आणि शुभमची जोडी A1 जोडी जाधववाडीची. तर गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय गोलंदाज अविनाशला. चला पंच थोडीशी घाई करायची, मॅच चालू करायची आहे. कारण अजून देखील आपल्याला 4 मॅचेस अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर मग थोडीशी घाई करा. पहा मित्रा, कॅच सोडलीस की मॅच सोडलीस. कारण या आधीच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर केपीची कॅच सुटली होती आणि केपीने मॅच घेऊन गेला होता. आता शुभमची कॅच सुटली आहे. शुभम मैदानाच्या आतमध्ये रुद्र तांडव करेल का पाहावं लागेल. नक्कीच केपीचा खेळ अप्रतिम असा खेळ. आपल्या संघामध्ये आज खेळाडू जरूर कमी आहेत, मात्र 100% आम्ही टीम साठी देऊ असं दाखवून दिलं. आणि त्या संघाकडे आज जर पाहिलं तर मला ढेबेवाडी संघाची आठवण आली. डायमंड स्पोर्ट्स ढेबेवाडी संघाची आठवण आली नितीन सर. कारण वीरात दौडलेले 7 खेळाडूंवर खेळून त्यांनी बक्षीस पात्र फेरीत दाखल झाले होते. आणि आज तिसरा राऊंड खेळण्यासाठी आपण जर पाहिलं, महत्वाचे खेळाडू नसताना देखील आज केपीने जबाबदारी घेतली, खांद्यावर विनोदने जबाबदारी घेतली आणि आज तिसऱ्या फेरीमध्ये आपल्या संघाला घेऊन गेलेत. म्हणजे सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाला पुन्हा एकदा एलिव्हेशन फसलंय. ही कॅच होणं महत्वाचं आहे आणि आता मात्र कोणती चुकी नाही. गणेशला मात्र तंबूच्या आशेला आणि पहा दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाकडून पाहिलं तर केपी आणि रवी ही भावांची जोडी. जाधववाडीमध्ये पाहिलं तर ओमकारची जोडी, दोन बंधूंची जोडी. आणि मोठा आणि छोटा भाऊ कोण आहे सांगणं मुश्किल आहे. कारण पाहिलं तर दोघांची अंगकाठी एकच, ताकद एकच. फक्त हाईट पाहिली तर थोडसा मोठा भाऊ छोटा आहे आणि छोटा भाऊ मोठा हाईटने वाटतो. हाईट कम फाईट ज्यादा. ओमकार पा पुन्हा एकदा संधी होती, यष्टी रक्षकाकडून चूक आणि एक धाव बघता बघता पूर्ण झालेली पाहायला मिळते. लेखबाईच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हर आणि 3 धावा आणि एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहे. चला थोडस स्पीडअप करा, थोडस स्पीडअप ठेवायचा. पंच आपण मॅच हलती जुलती ठेवा दादा. पवार सर मॅच हलती जुलती ठेवायची. सुरेख अशी गोलंदाजी, वेग आणि वेग आणि वेग अशी भन्नाट असा वेग पाहायला मिळाला.
आणि याच आपण जर पाहिलं तर या चषकाच्या निमित्ताने आपल्या संघासाठी खेळण्यासाठी आज कामामधून वेळ काढून पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचे कुटुंब प्रमुख विद्यमान संस्थापक सन्माननीय प्रमुख विनोद स्वामी यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि ओंकारची कॅच स्वॅग सेकरंजी आपका स्वागत असं सांगितलं आणि कॅच पाहायला मिळाली. सुरेख असा झेल पहिल्या अटॅम्प मध्ये जरूर फसला होता, मात्र दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल मात्र संपादन केलाय. कुठेतरी खराब असा क्षेत्ररक्षणा चेंडू गेलाय सीमारेष पार चौकार. मिळतील धावा 4-4-4 आणि 4 धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 आकड्यावर. शुभम आहे, शुभम बघायची भूमिका सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंड वरून आपल्याला पाहायला मिळते. हलक्या त्याने टोलवलाय, खेळाडू तैनात जरूर आहे त्या ठिकाणी. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. पण शुभम आता जर पाहिलं तर तब्बल 6 एकच चेंडू खेळला होता आणि जीवदान मिळालं होतं त्याला त्या चेंडूवर. तेव्हापासून नॉन स्ट्रायकिंग एंडला ते आतापर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, मात्र स्ट्राईक मिळाली आहे आणि स्ट्राईक आपल्या बाजूतील दमखम त्याने मात्र दाखवून दिलाय. चला आपण कॉल देऊयात, ते म्हणजे त्रिमूर्ती 11 सलतेवाडी आणि जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. मिड इनिंग मध्ये केला जाईल टॉस. सूरज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे. पंचांकडे बोट आकाशाकडे. ओ वाव वाव, सुरेख असं क्षेत्ररक्षण. सूरजच्या पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये. चला थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो, कारण अजून देखील आपल्याला 3-4 मॅच कव्हर करायच्या. थोडीशी घाई करा.
शुभमची कॅच किती मागात पडली, जखमेवर मीठ चोळलंय, मात्र कॅच पकडली. आता मात्र सुट्टी नाही दिली. आता सुट्टी दिली असती तर कॅप्टन नक्कीच भडकला असता त्या खेळाडूवर. कॅच पकडली. शुभमला मात्र परतावं लागतं. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. चला सचिन दादा थोडस धावत जा. वीस धावा धावसंख्येवर. कॉन्फिडंटची विकेट होती मात्र लांब जाऊन घोषाकी क्षेत्रात एक धाव. 21 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधील. 21 धावांचा विचार केला तर 21 धावा, 21 मोदक, 21 दुर्वा आणि त्याचबरोबर शगुनचा आकडा 21 म्हणून समजला जातो. आणि 30 धावसंख्या कॉट बिहाइंड द विकेट जाईल का? टप्पा पडलाय, वाचलाय फलंदाज. 21 धावा धावसंख्येवर आणि 21 धावांचा विचार केला तर मनीष पांडे याचा जर्सी नंबर देखील 21. चला थोडस स्पीडअप ठेवा. प्रगती 11 कोळेकरवाडी संघ थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. रवीच्या पहिल्या चेंडूवर रॉकेट थ्रो. पहा काय सूर्यकाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव, 22 धावा. धामणी संघ आपण हारला नाही तर सर्वांची मनं मात्र जिंकली आहेत. कारण दुसऱ्या फेरीमध्ये एवढी टफ फाईट देणं महत्वाचं होतं आणि शेवटच्या चेंडू पर्यंत आपण मॅच मात्र घेऊन गेलात. आपला आभार असतील आणि विशेष करून विकासचा आभार करूयात. विकास काय फलंदाजी, प्रेक्षक मायबापांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी विकासशी पाहायला मिळाली. विकास दादा 40 धावांची भरदार खेळी आपण जरूर केली. थँक्यू. आपण प्रेक्षक मायबापांना आपल्या फलंदाजीचा आनंद दिला. रनआउटची संधी होती. संधीचं सोनं झालंय काय नाही. पंचांचा बोट आकाशाकडे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे नितीन पवार सर आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवतील. 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. वीर शैलेश मात्र परत आहे आणि नवीन फलंदाज वीर मैदानाच्या आतमध्ये. वीर 090909 सगळ्यांचे जर्सी नंबर 09 वाटतं जाधववाडी संघामध्ये. 09 नक्की आहे वाटतं जाधववाडीला. घोषाकी क्षेत्रात एक धाव.
कॅचेसचा कॉल आहे, खेळाडू तैनात जरूर आहे आणि खेळाडू मात्र बाद होतोय. यस, आणि पहिला डाव या ठिकाणी समाप्त होते. संघाची धावसंख्या पाहिलं विचार केला आपण तर 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष असेल ते विजयासाठी प्रगती 11 कोळकरवाडी संघाला. चला या सलतेवाडी संघ, चला सलतेवाडी संघ कॅप्टन या आणि त्याचबरोबर आपण जर विचार करूयात जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी कॅप्टन या. प्रथमेश कॅप्टन पाठवा आपला आणि सलतेवाडी हरिजदा या. येस, सलतेवाडी कॅप्टन या. जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी. संस्थापक विरुद्ध उपाध्यक्ष अशी लढत यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला या स्वामी दादा आपला कॅप्टन पाठवा. स्वामी सर आपला कॅप्टन पाठवा टॉस साठी. पंचवीस धावा झाल्यात आणि 26 धावांचं टार्गेट असेल. चला जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघ शेवटचा कॉल असेल. जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघ टॉस साठी या. टॉस साठी कॅप्टन पाठवा दादा आणि सलतेवाडी संघ आपण देखील आपला कॅप्टन पाठवा. येस, चला कॅप्टन आलाय. सलतेवाडीचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. आपण आपला कॅप्टन पाठवा जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघ. कारण मॅच चालू होण्याआधी आपल्याला टॉस करायचा आहे इनिंग ब्रेक मध्ये, त्यामुळे आपला कॅप्टन लगेचच मैदानात पाठवा. विनोद दादा कॅप्टन पाठवा. चला जिद्दी मराठा 11 आपला कॅप्टन पाठवा. जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघ आपला कॅप्टन पाठवा. कारण सलतेवाडीचा कॅप्टन या ठिकाणी वाट पाहतोय. टॉस करायचा आपल्याला इनिंग ब्रेकच्या मध्ये आपला टॉस करायचा असतो. आपला कॅप्टन पाठवा. टॉस केला जातोय. एका बाजूला जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सलतेवाडी. सलतेवाडी पाहिलं तर नवीन जोश, नवीन जर्सी, नवीन उमेद आपल्याला पाहायला मिळाली. आणि टॉस जिंकून सलतेवाडी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर शेडगेवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे. चला पंच मॅचला सुरुवात करा. शुभम मॅचला सुरुवात कर मित्रा. चेंडू द्या. चला मॅचला सुरुवात करा. 26 धावांचं लक्ष असेल. लगेचच सुरुवात करायच्या मॅचला. प्रगती 11 कोळेकरवाडी संघ अजून आपल्याला 3 मॅचेस अजून देखील आपल्याला कव्हर करायचे. दोन्ही संघाला विनंती असेल पंच आपण देखील दोन्ही संघांना ताकीद द्या. मॅचला सुरुवात करायची. शुभम मित्रा वॉर्मअप नंतर कर मित्रा. आपल्याकडे वेळ फार कमी, अजून 3 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातील आजचा लॉट आपल्याला इथे संपवायचा आहे. पहा सुर्वे कसा फटका. सेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू तैनात आहे. एक धाव, सिंगल धाव आपल्याला पाहायला माहिती आहे. धावांचा श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळतोय.
चला थोडासा स्पीडअप ठेवा. मॅच हलती जुलती ठेवा. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी, फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन तुझं ऐकलं, खंड मागवला. हलक्या हाताने आपण जर पाहिलं तर ठोलवलाय पॉइंटच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. थोडस शांतता राखा व्यासपीठावर. घोटील संघ, दत्तगृपा 11 घोटील संघ, थोडस शांतता राखा. पहा, पहिला चेंडूवर डॉट आलाय. मस्त गोलंदाजी, एक भाऊ गोलंदाजी करून गेला तर दुसरा भाऊ गोलंदाजी मार्कवर पाहायला म्हणजे प्रत्येक संघामध्ये पाहिलं ना तर भावांची जोडी हे आपल्याला पाहायला मिळते. प्रगती 11 कोळेकरवाडी संघ कुठेतरी आयोजकांचा वेळ वाचवताना आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावांचं टार्गेट आहे. सिंगल सिंगल न खेळता डबल डबल आपल्याला खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं 38 सर्कल मध्ये. तोपर्यंत बघता बघता एक धाव पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचली 10 या आकड्यावर. अजून देखील 16 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. अपील जरूर केली आहे मात्र पंचांनी ती अपील फेटाळली. डॉट डिलिव्हरीची सांगताना आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे 16 धावा. 12-16चं समीकरण. चला थोडस स्पीडअप ठेवा. अंपायर आपल्याला देखील विनंती असेल
थोडसे मॅच हलती जुलती ठेवत सांगा. 12-16चं समीकरण, 12 चेंडू 16चं समीकरण. चला सलतेवाडी संघ आपण लगेचच आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. जशी ही मॅच संपेल आपण लगेचच आपला स्क्वॉड मैदानात दाखल करायचा आहे. वा भाई वा, सुरेख अशी गोलंदाजी. शेट डाऊन द ग्राउंड खेळाडू तैनात आहे. पण बघता बघता एकेरीला मात्र दुहेरीत कन्वर्ट केलंय. थोडस गणेश नाराज असेल कुठेतरी क्षेत्ररक्षकावर, कारण एकच धाव गेली असेल, तिथे मात्र 2 धावा गेलेत. गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील नाराज असेल. मित्र थोडस बॉलवर वेगात ये असं म्हणत असेल. मात्र प्रगती 11 आज भरपूर दिवसानंतर त्यांचा नंबर आज लागला आणि आज सुरेख असा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका, मात्र खेळाडू तैनात आहे. कॅच घेतलाय, विकेट मात्र संपादन. चला नवीन खेळाडू लगेचच मैदानात धावा घ्या. विक्रम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थोडासा स्पीडअप ठेवायचा, मॅच हलती जुलती ठेवायची आपल्याला विनंती असेल. 9 चेंडू आणि 13ची गरज. 9 चेंडू 13ची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल तो म्हणजेच प्रगती 11 कोळेकरवाडी संघाला. मात्र एखादा डॉट डिलिव्हरी कमबॅक करून देईल तो म्हणजेच जाधववाडी संघाला. लो स्कोरिंग मॅच. आज विकीला मात्र संधी मिळेल. सलतेवाडी संघातून मागील संडेला पाहिलं तर 12वा खेळाडूच्या भूमिकेत आपण त्याला पाहिलं होतं. आज मात्र त्याला संधी मिळेल खेळण्यासाठी. आज विराज सलतेचा तो भाऊ आहे. सुरेख असा फटका, इनसाइड आउट. एक धावचा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 रन तुमने चुराया सनम. 2 धावा चोरी आणि आता जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 7-9चं समीकरण. कारण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा आतापर्यंत आल्यात. या चेंडूवर काय येईल? सुरेखाचा चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये डायरेक्ट हिट परतावं लागलं असतं. मात्र पंचांकडे अपील मागितले, अपील फेटाळली. 6 चेंडू 8ची गरज. चला सलतेवाडी संघ आपण तयार राहायचं आहे. चला पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका, लगेचच आपापल्या जागेवर पाठवून द्या क्षेत्ररक्षकाला. शुभम दादा टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच. 6 चेंडू 8ची गरज.
सचिन जर्सी नंबर 9 परिधान करून सचिन मैदानाच्या आतमध्ये. सचिन नाईन हा खेळाडू. सचिन नाईन गोलंदाजी मार्क अनुभवी गोलंदाज. 6 चेंडू 8 धावा डिफेंड करण्यासाठी. वा भाई वा, वॉट डिलिव्हरी, वॉट डिलिव्हरी. आपल्या संघासाठी 100% देताना पाहायला मिळतोय सचिन. अनुभवाचा भरणा आहे. आता 5 चेंडू 8 ची गरज, 5-8 ची गरज आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवर काय येईल. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू दिला विरकावून. गणेश आहे. गणेश कोणतीही चुकी करणार नाही. 12वे खेळाडू अगदी आनंदात नाचायला लागले. जाधववाडी संघाचे एकमेकांना टाळ्या देत आहेत. चेहऱ्यावर त्यांची स्माईल. मात्र प्रगती 11 कोळेकरवाडी संघाचा 12वा खेळाडू कुठेतरी नाराज आहेत. प्रदीप नवीन फलंदाज. आता मात्र प्रदीपला खेळावं लागेल. अक्षय सलते हँडसम बॉय ऑफ सलतेवाडी. अक्षय सलते आपल्याला पाहायला मिळतो. आयकॉन पाटण तालुक्यातील आयकॉन खेळाडू. आणि विकी त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय. मागील संडेला 12th मॅनच्या भूमिकेत होता. आज मात्र इन टीम त्याला खेळायला संधी मिळणार आहे. लो स्कोरिंग मॅच होती. 2 चेंडू 6 धावांची गरज. या आधीची मॅच देखील लो स्कोरिंग मॅच होती. 34 धावा डिपेंड करायच्या त्या. तिथे जिंकले होती सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ मस्करवाडी. इथे प्रगती जिंकेल का. 2-6 ची गरज. मात्र अनुभवी गोलंदाज सचिन. या चेंडूवर षटकार मारणं अनिवार्य असेल. मॅच जर जिंकायची आहे तर षटकार मारणं अनिवार्य असेल. प्रगती 11 कोळेकरवाडी या संघाकडला. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. लो स्कोरिंग मॅच कशा असतात तर अशा असतात. जाधववाडी संघाचा विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 2 महत्वाचे धक्के लागले होते. मॅच मात्र जिंकली आहे ती म्हणजेच जाधववाडी संघाने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली आहे. चला सलतेवाडी संघ हरिदादा लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हरीश सलते चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या मॅचचा मॅन ऑफ मॅच